फायनली नेत्याने कासवाला पाण्यामध्ये टाकलं. बघू शकता तुम्ही. इथे त्याला सेफ जागा आहे मस्त एकदम. पहिले 2-3 कासव आहे त्याला सोबतीला. नमस्कार मंडळी, माझं नाव परशा. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण माझा मित्र आकाश कांबळे नेते याला एक सकाळी सकाळी कासव सापडला आहे आणि त्याने ते कासव घरी आणला. कारण कुत्रे मांजरापासून त्या कासवाला जीवाला धोका आहे, त्यामुळे ते घरी आणला आणि म्हणलं आपण त्याला एकदा सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडून देऊ आपण. मग आम्ही ते कासवाला एका थैलीमध्ये टाकलं आणि एका चांगल्या ठिकाणी त्याला रिलीज करायचं ठरवलं. मग आम्ही आलो परभणीच्या आपल्या गार्डनमध्ये. गार्डनमध्ये एक छोटीशी विहीर आहे. त्या विहिरीमध्ये पहिले 2-3 कासव आहेत. तिथे आम्ही त्याला सोडायचं ठरवलं. विहिरीमध्ये टाकण्या अगोदर आम्ही त्याला थोडं जमिनीवर ठेवलं, कारण त्याला कुठं काही प्रॉब्लेम आहे का, लागलेला आहे का ते चेक करण्याचं. जसं आम्ही त्याला कासवाला गवतावर टाकलं, इथं ती इतका मजा करू पळू लागला मस्त. त्याला म्हणले फोटो काढायची पोच दे, तर कसा थांबला होता बघा, कसा पळू लागला इकडून तिकडे, जसं का त्याला काही भेवत नाही. आणि बघता बघता ते जाऊन इथं लपला अशा गवतामध्ये, सापडणं पण गेला. हे आमचा नेते त्याला धुंडायलाय. फायनली सापडला, एका गवतामध्ये जाऊन बसतो त्या लांब लचक. फायनली त्याला घेतलं. मग चला म्हणलं घेऊन जाऊ, आता बस झालं, खूप खेळवलं त्याला. विहिरीकडे गेलोत आणि ही छोटीशी गार्डनमधली आपली विहीर आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे पण लोक गार्डनला येतात त्यांनी कृपया करून या गार्डनच्या विहिरीमध्ये कचरा, पाण्याची बॉटल, रिकाम्या पन्न्या काही टाकू नये, कारण की या पाण्यामध्ये छोट्याशा माश्या, कासव आहेत, त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. फायनली नेत्याने कासवाला पाण्यामध्ये टाकलं. बघू शकता तुम्ही. इथे त्याला सेफ जागा आहे मस्त एकदम. पहिले 2-3 कासव आहे त्याला सोबतीला. मग आम्ही निघालो घराकडे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.